नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सध्या मराठा आरक्षणाचा लढा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। येणाऱ्या 27, 28 व 29 तारखेपासून मराठा क्रांतीसूर्य मनोजदादा जरांगे पाटील मुंबईकडे कूच करणार आहेत व त्या दिवशी सातारच्या मराठ्यांची सुद्धा सातारमध्ये पत्रकार परिषद झाली। त्यावेळेस सुद्धा ठरलं की सातारमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठे मुंबईवरती धडक देणार आहेत। तर या ठिकाणी अखंड मराठा सेवक सोहमजी शिर्के आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। जय शिवराय दादा। जय शिवराय। तर त्या दिवशीच्या सातारच्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं की सातारमधून मराठ्यांच्या कमीत कमी 500 गाड्या निघणार आहेत। तर याचं तुम्ही कसं काय नियोजन केलंय? जय शिवराय बांधवांनो, सातारमधून नाही, मानमधून 500 गाड्या निघणार। ओके, मानमधून नियोजन प्रत्येक तालुक्याने आपापलं नियोजन सांगितलं, तर मान तालुक्यामधून पण आपल्याला 500 गाड्याचं कन्फर्मेशन आहे। म्हणजे प्रत्येक गावातनं 3, 4, 5 गाड्या, मोठं गाव असेल तर 8, 10 गाड्या, असं टोटल 500 गाड्याचं नियोजन आहे। आणि आता मी सकाळी कारखेलपासून दौरा सुरू केला होता। गेले आठवड्याभर आपलं पूर्ण प्रमोशन चालू आहे। पूर्ण प्रत्येक गावागावामध्ये आपली गाडी जाते, जनजागृती करते आणि मोठं आवाहन करते की 27 तारखेला मनोजदादा जरांगे पाटील आंतरवलीसाठी निघतायत आणि 29 तारखेला मुंबईमध्ये उपोषणाला बसतायत आझाद मैदानावरती। तर सर्वांना आपण आवाहन करतोय की आपण पण आपापल्या परीनं 27ला, 28ला, 29ला जेवढ्या शक्य तेवढ्या लोकांनी मुंबईकडे कूच करायचे, कारण हा शेवटची लढाई आहे। तर सोहमजी, सुरुवातीपासूनच तुम्ही मराठा आरक्षण लढ्यामध्ये नवनवीन म्हणजे युवकांना आदर्श घालून देता। जसं की तुम्ही जरांगे पाटलांचा टॅटू स्वतःच्या हृदयस्थानी म्हणजे छातीवर काढला होता, त्याचप्रमाणे याही मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये तुम्ही यंदा मान खटावचा बाप्पा सजवून धजवून जरांगे पाटलांच्या सोबत तुम्ही मुंबईला नेणार आहे। ही संकल्पना तुम्हाला सुचल्यानंतर अनेक महाराष्ट्रातील युवकांनी म्हणजे गावोगावी आता असं ठरतंय की बाप्पाला घेऊनच मुंबईला जायचं आणि आरक्षण मिळाल्यानंतर मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये बाप्पाचं विसर्जन करायचं। तर त्याच्याबद्दल आमच्या बघणाऱ्याला काय सांगाल, किंवा तुमच्या मान तालुक्यातून कशी तयारी झाली? बघा, आपण गेले 2 वर्ष झालं हा लढा मान तालुक्यामध्ये लढतोय मराठा आरक्षणाचा। आणि आपण पाठीमागच्या वेळेस जवळजवळ 12 महिने आपण शिवरायांची पालखीची रथयात्रा पूर्ण मान तालुक्यामध्ये जवळजवळ प्रत्येक गावामध्ये 3-3 वेळा काढली होती। तर लोकांचा प्रतिसाद पहिल्यापासूनच चांगला आहे। आणि ऍक्च्युली बघायला गेलं तर अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रात मान खटावच्या जनतेला आरक्षणाची जास्त गरज आहे, कारण हा तसा पण दुष्काळी भाग आहे। आणि दुष्काळी भाग असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की इथल्या शेतकऱ्याची कशी अवस्था आहे, इथल्या मुलांची कशी अवस्था आहे, इथं शिक्षणामध्ये असेल, नोकऱ्यामध्ये असेल, अतिशय प्रचंड दुरावस्था आहे। त्यामुळं आपण सर्वांना हेच सांगतोय की तुम्ही तुमच्या मुलाच्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येनं मुंबईला चला, कारण हा शेवटचा टप्पा आहे, हा शेवटची लढाई आहे। आणि मनोजदादा जरांगे पाटलांना आपल्याला त्यांचं बळ म्हणजे आपली एकत्र येणं आणि मोठ्या ताकदीने एकत्र येऊन मुंबईला जाणं आहे। म्हणून सर्वांना आम्ही मान तालुक्यातल्या जनतेला आवाहन करतो की सर्वांनी मोठ्या संख्येनं मुंबईला चला। आणि त्या हिशोबाने प्रत्येक गावातून 3-3, 4-4 गाड्या निघतायत। मोठे मोठे गाव आहेत तिथून 10, 12, 15 शक्य तेवढ्या गाड्या निघतायत। बाकीचे आपले बांधव मुंबईमध्ये ते तिथंच येणार आहेत। त्यामुळे यावेळेसची लढाई अगदी ताकदीची लढाई होणार आहे। आणि दुसरी गोष्ट जी आपण यावेळेस गणपती बाप्पा, मान खटावचा बाप्पा आपण मुंबईला घेऊन जातोय, ही एक कल्पना आपल्याला सुचली आणि त्या माध्यमातून आपण मान खटावचा बाप्पा आपण आझाद मैदानावर घेऊन जातोय। त्याचं कारणच आहे, कारण गणपती बाप्पा हा संकट निवारक आहे। त्याचं तो येणाऱ्या संकटावरती निवारण करतो। म्हणून आम्ही यावेळेस ठरवले, जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं नाही। आपण त्याची सकाळ संध्याकाळ आरती करत राहू। ज्या दिवशी हे सरकार आपल्याला मराठा आरक्षणाला न्याय देईल, जरांगे पाटलांना त्यांच्या मागण्याला न्याय देईल, त्या दिवशी आपण पाटलांच्या हस्ते तिथल्या समुद्रामध्ये आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं। मग सरकारने ठरवायचं आहे की मराठ्यांना न्याय द्यायचा की त्यांना असं तात्काळ ठेवायचं। आम्ही बिलकुल घेणार नाही यावेळेस। म्हणजे बोलतात ना, शेवटची लढाई, तर एकदम अगदी मेलो तर चालेल, पण आम्ही पाठीमागे हटणार नाही। त्या भूमिकेत आम्ही जरांगे पाटील सांगतील त्या हिशोबाने आम्ही भूमिका बजावणार आहे। सोहमजी, गेल्या 2 वर्षापासून तुम्ही हा जो मराठा जो रथ आहे आरक्षणासाठी स्वखर्चाने मान खटाव मतदारसंघातील तुम्ही गाव ना गाव, वाडी वस्ती पिंजून काढली। तसंच तुम्ही गेल्या 8 दिवसापासून जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टला मुंबईला धडक देण्याचं जाहीर केल्यानंतर तुम्ही आपला मान खटाव मतदारसंघ पिंजून काढलाय। तर ते करत असताना युवकाकडून कशी काय तुम्हाला प्रतिक्रिया मिळते, किंवा इथला उत्साह, किंवा एकंदरीत आपल्या मान खटावची तयारी कशी आहे व तुम्ही काय आवाहन कराल या व्हिडिओच्या माध्यमातून? बघा,
अतिशय प्रचंड चांगला रिस्पॉन्स आहे. लोक प्रतिसाद देत आहेत. त्याच्यामुळेच तर तुम्हाला सांगितलं की यावेळेस मान खटावमधनं 500 गाड्या निघणार आहेत आणि 100% 500 गाड्या निघणार आहेत. कारण प्रत्येकाला माहिती आहे की बाबा आरक्षण किती महत्त्वाचं आहे. इलेक्शन झालं, ज्याला निवडून द्यायचं त्यांनी लोकांनी निवडून दिलं, ज्याला पाडायचं त्याला पाडलं, जे काही झालंय सगळ्या गोष्टी. पण आता सगळ्या राजकारणानंतर पुढचा पार्ट आहे तो आपल्या मुलाचं भविष्य. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सर्व लोक परत एक ताकदीनं उभं राहणार आहेत आणि मोठ्या संख्येने मुंबईला उद्यापासून परवापासून 13 म्हणजे 27, 28, 29 3 दिवसामध्ये पूर्ण मुंबई पॅक होणार आहे. एवढं मात्र नक्की. आणि त्यात मान खटावचा मोठा वाटा असणार आहे. आणि दुसरी गोष्ट मला असं ऐकायला भेटतंय की प्रत्येक गावामध्ये ज्यांना निवडून दिलं, ज्यांना मतं दिली, जे पडले असतील किंवा निवडून आले असतील, सर्वजण प्रत्येक गावामध्ये आपापल्या परीनं लोकांना गाड्या द्यायचा प्रयत्न करतायत. आणि माझं मराठा समाजाला हेच सांगणं आहे, तुम्ही राजकीय नेत्यांना निवडून द्यायसाठी मतं दिली, आता त्यांना हेच डिमांड करा की बाबा आमच्या गावातनं भरपूर सारी लोक मुंबईला जायला तयार आहेत, तर आम्हाला गाड्या प्रोव्हाइड करा. हे आपण स्पष्ट सांगतो. बाकी आपल्या स्वबळावरती लोकांनी 500 गाड्या तयार केल्यात. पण आणखी जो गरीब तबक्यातला मराठा आहे, ज्याला बाबा जायची सोय नाही किंवा असं काय असेल, तर त्या समाजाने त्या लोकांनी मागणी करा, जे आपण ज्यांना मतं दिलेत की बाबा आम्हाला मुंबईला जायसाठी गाड्या द्या किंवा त्याचा खर्च होणारा द्या. प्रत्येक गाव आपापल्या परीने स्वतः कॉन्ट्री करून पण करते. पण राजकीय नेत्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की बाबा तुम्हाला मतं भेटली तर बाबा यावेळेस मराठा समाजात न्यायाची भूमिका आहे, तर तुम्ही फुलाची पाकळी लोकांना जाण्यासाठी मदत करायला पाहिजे. हे स्पष्ट मत आहे. नक्कीच सोहमजी. मित्रांनो, हे होते अखंड मराठा सेवक सोहम शिर्के. मान खटावमधून लाखोची फौज मुंबईवरती धडकणार आहेत. मानचे मराठे मुंबईवरती स्वारी करण्यासाठी सोबत बाप्पाला घेऊन जाणार आहेत. त्यांच्यासोबत मान देशमुखची टीम सुद्धा येणार आहे. मित्रांनो, आम्ही येतोय, तुम्ही सुद्धा या. जय जिजाऊ, जय शिवराय. जय शिवराय.